दुधी म्हटलं ना की प्रत्येक असं तोंड अगदी वाकडं होऊन जातं, कारण जनरली दुधीची भाजी, दुधी भोपळा आपल्याला आवडत नाही. पण दुधीचे एवढे सुंदर फायदे आहेत ना की आपण ती सेवन खरी म्हणजे केलीच पाहिजे. मुलांच्या आहारात सुद्धा त्याचा समावेश केलेलाच पाहिजे, कारण की त्याचे भरपूर असे फायदे आहेत. आणि ते जर फायदे तुम्ही ऐकले, तुम्हाला जर ते फायदे समजले, तर तुम्ही दुधीचे ना फॅन होऊन जाल. तर पहिला फायदा बघूया. पहिला फायदा म्हणजे सर्वात महत्त्वाचा, ते म्हणजे वजन जर कमी करायचं असेल, आपल्याला डाएट वगैरे चालू असेल, तर दुधीचं सेवन अतिशय उपयुक्त, कारण की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते भरपूर असतं आणि कॅलरीजचं प्रमाण मात्र कमी असतं, त्यामुळे हे अतिशय उपयुक्त आहे. तसंच आपलं पचन याच्यामुळे सुधारतं, ऍसिडिटी जराशी लांब राहते, म्हणजे डॉक्टरही जराशे लांब राहतात. बीपी आपलं जे आहे ते सुधारण्यासाठी, म्हणजे बीपी वगैरे वाढू नये त्याच्यासाठी आपल्याला ह्याचं सेवन केल्याने नक्कीच फायदा होतो आणि डॉक्टरांपासून आपण जरा लांबच राहतो. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण याचं नियमित सेवन केलं तर आपली जी त्वचा आहे ती छान ग्लो करते, केस गळती सुद्धा थांबते. त्यामुळे महागड्या क्रीम त्याच्या मागे पैसे घालवण्यापेक्षा याचं सेवन कधीही उत्तमच आहे. तसंच आपलं हृदयरोग असेल किंवा किडनीचे आजार असतील, तर किडनीसाठी आणि हृदयासाठी सुद्धा त्याला जर हेल्दी ठेवायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी दुधीचं सेवन आपण केलं पाहिजे, ते सुद्धा उत्तम आहे. असे हे दुधीचे फायदे भरपूर आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दुधी जर कडवट असेल तर तिचं सेवन अजिबात करू नका. तर अशा या नवनवीन टिप्स ज्या आहेत त्या रसिकाच रेसिपीला तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन टिप्स तुमच्याशी नक्की शेअर करेन. आता पुढची रेसिपी काय असणार आहे, तर ही दुधी जी आहे याच्यापासून मी भाजी नाही पण आपण हलवा तर नक्कीच बनवू शकतो. सो पुढची रेसिपी आहे की मी यापासून बनवणार आहे हलवा. तर ही हलव्याची रेसिपी जर आपल्याला पूर्ण बघायची असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, त्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.